नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं, त्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी अनुदान आलेलं आहे आणि त्यासाठी आता अनुदानाच्या याद्या तुमच्या तलाठी सज्जा किंवा तलाठी यांच्याकडे प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. तर या याद्यामध्ये तुमचा म्हणजे शेतकऱ्याचं नाव आणि एक विशिष्ट क्रमांक असतो किंवा त्याला पंचनामा कोड असं म्हटलं जातं. हा पंचनामा कोड घेऊन तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी करायची आहे, म्हणजे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला नैसर्गिक आपत्ती म्हणजे सततचा पाऊस, गारपीट यामुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेले आहे, त्याच्यासाठी तुम्हाला अनुदान देण्यात येत आहे. परंतु अनुदानासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करणं म्हणजेच आधार प्रमाणीकरण गरजेचं आहे, तरच तुमचे ते अनुदान जमा होणार आहे. तुमच्या गावामध्ये यादी आलेली आहे का नाही हे तुम्ही तलाठ्याकडून कन्फर्म करून घेऊ शकता. यादी आली असेल तर त्यामधील तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे आणि तुमची ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. तर ई-के-वाय-सी कशी करायची आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तलाठ्याकडून तुम्हाला ही अशी एक एक्सेल फाईल घ्यायची आहे किंवा प्रिंटआउट तुमच्या तलाठी सज्जावर लावलेली असेल, ज्यामध्ये तुम्हाला पंचनामा कोड किंवा याला विशिष्ट क्रमांक असे म्हणतात, त्यानंतर तुमच्या शेतकऱ्याचं नाव असणार आहे, अशी एक यादी प्रसारित केली जाते. ती यादी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामधील तुमचा विशिष्ट क्रमांक कॉपी करून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. आणि ही ई-के-वाय-सी आपले सरकारचे जे व्ही-एल-ई आहेत तेच करू शकतात. म्हणजे ज्यांच्याकडे महाऑनलाईनची व्ही-एल-ई आय डी आहे तेच ही ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण करू शकतात. तुमच्याकडे जर महाऑनलाईनची व्ही-एल-ई आय डी असेल तरच तुम्ही ही ई-के-वाय-सी करू शकता. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला cscservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर यायचं आहे. त्यानंतर तुमचा व्ही-एल-ई युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला यायचं आहे. इथं भरपूर ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला आधार प्रमाणीकरण यामध्ये नैसर्गिक आपत्ती, शेती पिके नुकसान, मदत या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता नैसर्गिक आपत्ती, शेती पिके नुकसान यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. आता यामध्ये तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक इथं पेस्ट करायचा आहे किंवा टाईप करून घ्यायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचा विशिष्ट क्रमांक तुम्हाला तलाठी यांच्याकडून भेटेल. त्यानंतर विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याचं गाव, गट क्रमांक, तोटा प्रकार, बाधित झालेले क्षेत्र, वितरित केली जाणारी रक्कम, आधारनुसार शेतकऱ्याचं नाव, आधारचे 4 डिजिट, बँकेचं नाव, बचत खाते क्रमांक, IFSC कोड आणि मोबाईल नंबर ही सर्व माहिती तुम्हाला इथं दाखवेल. ही सर्व माहिती बरोबर आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. यामधील काही माहिती चुकलेली असेल तर त्याची तुम्हाला तक्रार करावी लागते. सर्व माहिती बरोबर असल्यानंतर इथं आधार ई-के-वाय-सी याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अटी शर्ती मान्य आहेत याला क्लिक करून तुम्हाला OTP किंवा बायोमेट्रिक्स याद्वारे ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. जर तुम्ही यामध्ये ऑथेंटिकेशन करण्यासाठी ऑथेंटिकेशन होत नसेल तर इथून तक्रार करू शकता. यामध्ये तुमचं काही चुकलं असेल तर त्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. समजा तुमचं आधार चुकलेलं असेल तर डिसॲग्री आधार सिलेक्ट करून तुम्हाला त्याची तक्रार पावती घ्यायची आहे आणि ती पावती तहसीलदार यांच्याकडे आधार कार्ड आणि बँक पासबुक सहित तुम्हाला जमा करायची आहे. यामधील तुमचं काय चुकलेलं आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथं गट क्रमांक चुकला असेल तर तुम्ही डिसॲग्री गट क्रमांक असं सिलेक्ट करू शकता. बँक अकाउंट चुकलं असेल तर डिसॲग्री बँक डिटेल्स सिलेक्ट करून त्याची तक्रार देऊ शकता. आणि काहीही चुकलं नसेल तर नो ग्रीव्हियन्स याला क्लिक करून तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. यामधील काही चूक झाली असल्यास तुम्हाला त्याची तक्रार दाखल करून आधार, बँक पासबुक आणि तक्रारीची पावती तहसीलदार यांच्याकडे जमा करायची असते. त्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती केली जाते. तुम्हाला नवीन विशिष्ट क्रमांक दिला जातो आणि त्यानंतर तुम्ही परत के-वाय-सी करू शकता. परंतु काही चूक असल्यास याची तुम्हाला तक्रार करावी लागेल, के-वाय-सी करायची नाही. इथं तुमच्या याच्यामध्ये काय चूक झालेली आहे त्यानुसार हे पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. आता आपण पाहूयात की सर्व माहिती बरोबर असल्यानंतर ई-के-वाय-सी कशी करायची. इथं विशिष्ट क्रमांक पेस्ट करून घ्या. आता पहा शेतकऱ्याची पूर्ण माहिती आलेली आहे. त्यानंतर तोटा प्रकार आलेला आहे. रक्कम किती वितरित केली जाणार आहे पहा, 14,008 रुपये. त्यानंतर शेतकऱ्याची पूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या. यामध्ये काहीही चूक झालेली नसेल तरच तुम्हाला नो ग्रीव्हियन्स या पर्यायाला क्लिक करायचं आहे. नो ग्रीव्हियन्स या पर्यायाला सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे. इथं मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येणार आहे शेतकऱ्याचा. आधार ई-के-वाय-सी या पर्यायावरती क्लिक करा. आता तुम्हाला ई-के-वाय-सी कशानं करायची आहे, OTPनं करायची आहे का बायोमेट्रिक्सनं. OTP या पर्यायावरती क्लिक करून सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर शेतकऱ्याच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. इथं पाहू शकता OTP गेलेला आहे. याला तुम्हाला ओके करायचं आहे आणि तो OTP आता आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP व्हेरीफाय करून घेतल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आधार व्हेरिफिकेशन सक्सेसफुल. आधार प्रमाणीकरणाची पावती तुम्हाला इथं दिसणार आहे. आधार प्रमाणीकरण झालेलं आहे. डाउनलोड PDF या पर्यायावरती क्लिक करून याची PDF तुम्हाला त्या शेतकऱ्याला प्रिंट आउट करून द्यायची आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठीची ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण करू शकता. आधार प्रमाणीकरण करत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. ज्यांची काही चूक झालेली आहे त्यांनी आधार प्रमाणीकरण न करता त्याची तक्रार तुम्हाला इथून द्यायची आहे आणि तक्रारीची पावती, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या तलाठी तसेच तहसीलदार यांच्याकडे द्यायची आहे. त्यामध्ये तुमची दुरुस्ती केली जाईल. परत तुमची यादी दुरुस्तीची तुम्हाला एक दिली जाईल. त्यामध्ये नवीन तुमचा विशिष्ट क्रमांक दिला जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही महाऑनलाईन VLE-ID वरून तुमचं आधार प्रमाणीकरण करून घेऊ शकता. आधार प्रमाणीकरण करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.